नमस्कार. शेतकरी योद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील बोथी गाव आज एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. इथे वाढदिवस साजरा होतोय तर जलसंधारणाच्या कामाने. इथं राजकारण नाही तर गावाच्या भविष्यासाठी एकजूट दिसतेय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जलतारा प्रकल्पाचं महत्त्व पटवून देत तालुक्यात एक मोठी चळवळ उभी केली आहे आणि त्याच प्रेरणेतून सिद्धी शुगर कारखान्याचे सहाय्यक संचालक अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बोथीमध्ये जलसंधारणाची ऐतिहासिक सुरुवात झाली आहे. तरुण कार्यकर्ते बळीराम पाटील यांनी चेअरमन सूर्यकांत केंद्रे यांचा वाढदिवस थेट जलतारा प्रकल्पासाठी समर्पित करत जलतारा खड्ड्यांच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. जलतारा म्हणजे काय? पावसाचं पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी तयार केलेले छोटे खड्डे, ज्यामुळे भूजल पातळी वाढते, विहिरी बोरला पाणी टिकतं आणि शेतीला मोठा फायदा होतो. आज बळीराम पाटील आणि त्यांची टीम सातत्यानं मैदानात उतरून काम करताना दिसत आहे. गावाच्या विकासासाठी त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरतोय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून बोथी गावचा विकास निश्चित होईल असा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झालाय. यावेळी बळीराम पाटील यांनी मनापासून एक आव्हान केलंय. हे कोणाचंही राजकारण नाही, मला राजकारण करायचं नाही. विरोधक असो वा सत्ताधारी, आपण सगळे एकत्रित येऊन आणि गावासाठी काम करू. प्रत्येक शेतात एक जलतारा खड्डा तयार करूया आणि गावाचा पाणीसाठा वाढवूया. आज बोथी गाव ठामपणे सांगताय, एक गाव एक ध्यास, जलसंधारण हाच विकास. चला तर पाहू सविस्तर. आपण जलताराच्या याला सुरुवात केलेली आहे. आपण 1000 खड्ड्याचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यामुळं सगळ्यांनी, शेतकऱ्यांनी, बोथीवासियांनी सगळ्यांनी आपल्याला भरभरून असं प्रेम तर देणारच आहेत. त्यांना आणि परत आवाहन करत आहे की त्यांनी आपल्या गावचा पाण्याचा जो स्तर आहे तो आपण उंचावला पाहिजे. काय केलं पाहिजे की आपण जलतारामार्फत पर्क्युलेशन होतं आणि पाण्याची पातळी वाढते. त्यामुळं आपण प्रत्येकाने बोथी आणि तांडावासियांना विनंती आहे की त्यांनी आपण प्रत्येक 1 एकरमध्ये जलतारा खड्ड्याचं आपण नियोजन करावं. मला सहकार्य करावं. नाम फाउंडेशन आणि सिद्धी शुगरच्या वतीनं सगळ्या गावकऱ्यांना आणि तांडावासियांना आवाहन करतो.